गुड आफ्टरनून. तर गेली 2 दिवस झाले आपण यूट्यूबवरती परत पोस्ट करायला सुरुवात केली आहे, ज्यामध्ये आपण नेक्स्ट डेचं ट्रेंड काय असणार आहे, म्हणजे नेक्स्ट डे आपण काय ऑपॉर्च्युनिटी शोधतोय, बाय करायचंय, सेल करायचंय, तर नेक्स्ट डे आपल्याला ट्रेंड काय असणार आहे त्या प्रकारचं अनालिसिस करून आपण पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो. बट आता सांगायचं हे होतं की ऑफलाईन मेंबर्सना असं होतं की समजा की तुमचा रेग्युलर लॉस होतं की नाही आणि लॉस झाला तर तो कशा प्रकारे आपण त्याला रिॲक्ट करतो, नंतर प्लॅन काय असतो की तो लॉस कसा रिकव्हर करायचा किंवा काय करायचं. तर त्याबद्दल फक्त एक पुढे सांगायचंय की समजा तुम्ही एखादा ट्रेड घेताय, निफ्टीमध्ये घेताय, बँक निफ्टीमध्ये घेताय, त्यात लॉस झाला, तर लॉस झाल्यानंतर आपण करतो काय. आता माझं जर पाहिलं तर लॉस बरेच मोठे मोठे असतात कधी कधी. जर जानेवारी महिना मी तुम्हाला एक मोटिवेशनल म्हणून सांगतो की नक्की काय असतं. आता बऱ्यापैकी ट्रेडरचं काय होतं, छोटाफार लॉस झाला की नंतर तो रिकव्हर करण्याच्या नादामध्ये बरेच मोठे लॉस करून घेतात. आता आणि एवढी अमाऊंटही मोठी नसते की समजा ठीक आहे के मध्ये असतील किंवा लाखाच्या आत असतील किंवा अशा गोष्टी. आता जेव्हा मी ट्रेड करायला सुरुवात केलं होतं, लॉकडाऊनच्या आधीपासून केलं होतं, तर तेव्हा जर पाहिलं मार्केटमध्ये असं एवढे मोठे आकडे मला दिसत नव्हते. समजा लॉसेस जरी झाले तर 5,000 10,000 असे लॉसेस व्हायचे. आणि जेव्हा अकाउंट ब्लो व्हायचं किंवा पूर्ण वाईपआउट व्हायचं, तेव्हा एक गोष्ट मला लक्षात आली, 2-3 वेळा माझ्यासोबत जेव्हा ते घडलं, की जेव्हा माझा लॉस वाढायचा ना, त्यानंतर माझे प्रॉफिट्स इन्क्रीज व्हायचे. म्हणजे समजा आता मला रेग्युलर लॉसच होतोय, मोठा जो लॉस हा ठीक आहे एकदम अचानक मोठा 5,000 10,000 लॉस होते, तर प्रॉफिट्सही माझे 5,000 10,000 15,000 मॅक्स असायचे. त्या लॉसच्या 25-30% जास्त. त्यानंतर असं व्हायला लागलं की लॉसेस अचानक वाढले, म्हणजे जिथे 5-10,000 लॉस व्हायचा तो 50 वर गेला, प्रॉफिट्सही 50 पर्यंत गेले. नंतर तोच लॉस 1 लाखापर्यंत गेला, प्रॉफिट्सही 1 लाखापर्यंत गेले. मग नंतर अनालिसिस करून की आपला जो रेग्युलर ट्रेड आहे, की समजा तुम्ही ट्रेड करताय, आता ट्रेडमध्ये तुम्हाला काय दिसतंय की तुमची चूक काय होती, त्याचा अनालिसिस करून त्यात काही सुधारणा केल्या. नंतर काय झालं की लॉस माझा जो आहे तो 50% राहिला, म्हणजे 1 लाख लॉस असेल तर प्रॉफिट 2 लाख अशा प्रकारचे व्हायला लागले. नंतर जानेवारीमध्ये या वर्षीच्या एक थोडासा चेंजेस मार्केटमध्ये माझ्या ट्रेडिंग लाईफमध्ये थोडासा चेंज झाला. जानेवारीमध्ये जो डिसेंबर मंथ होता पूर्ण, तो माझा सुट्टीमध्ये गेला. जम्मूला आपण फिरायला गेलो होतो, त्यामध्ये मग ट्रेडिंग थोडीशी बंद केली होती. पण नेटवर्कचा इश्यू व्हायचा, सिम पण माझं बंद होतं, बऱ्याच गोष्टी व्हायच्या, त्यामुळे ट्रेडिंग बंद होती. मग जेव्हा जानेवारीमध्ये आम्ही परत स्टार्ट केलं मी 1 तारखेपासून, तर तेव्हा मला पाहायला भेटलं, मी ट्रेड स्टार्ट केला. ऑप्शन बाईंग आपण करत होतो, सेलिंग पण करत होतो. पण ऑप्शन बाईंगमध्ये तो मंथ माझा चांगला होता रेग्युलरपेक्षा. जे ऑप्शन सेल करून मी जेवढा प्रॉफिट कमवत होतो ना, तेवढा सेम प्रॉफिट माझा बाईंगमध्ये होत होता. रेग्युलर 1 तारखेपासून 1 जानेवारी 2025 पासून ते 27 जानेवारी 2025 पर्यंत जवळजवळ 11.5 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट होता 27 दिवसामध्ये. 27 दिवसामधले परत सुट्ट्या वगैरे पकडला तर मला वाटते 18-19 दिवसामध्ये तेवढा आपल्याला प्रॉफिट होता. तर झालं असं की 27 तारखेला मी एक कॅरी फॉरवर्ड ट्रेड घेतला, आणि ती एक चूक म्हणता येत नाही. ऍक्च्युली मला एक चांगला ब्रेकडाऊन दिसत होता की मार्केट चांगल्या प्रकारे ब्रेकडाऊन, एक इम्पॉर्टंट लेवल मार्केटने ब्रेकडाऊन केली होती. तुम्ही जर जाऊन चार्ट पाहिला बँक निफ्टीचा तर तुम्हाला ते समजेल की नक्की काय झालं होतं. आणि 28 तारखेला अशी सिच्युएशन झाली की मार्केटने डायरेक्टली गॅप अप ओपन केलं नेक्स्ट डे, आणि तो गॅप अप एवढा मोठा होता की जो माझा एवढा 27 दिवसाचा 1 जानेवारीपासून ते 27 जानेवारीपर्यंत जो काही प्रॉफिट होता 11.5 लाख रुपयाचा, तो त्या एका दिवशी माझा वाईपआउट झाला. मग काय केलं, सरळ थोडा वेळ थांबलो. 10.5 लाखाचा मला लॉस दिसत होता मार्केटमध्ये गॅप अप मार्केट झाल्यानंतर. क्वांटिटी खूप जबरदस्त होती, कारण तुम्हाला लक्षात येईल एवढा प्रॉफिट होते म्हटलं क्वांटिटी पण चांगलीच असणार आहे. तर क्वांटिटी चांगली होती. मग नंतर काय केलं, त्या दिवशी 28 तारखेला 10.5 लाख रुपये मला लॉस दिसत होता. तो लॉस जेव्हा मी पाहिला, ऍक्च्युली पूर्ण हँग झालं होतं. काय करायचं ते सुचत नव्हतं की नक्की आता काय करू, मार्केटमधनं एक्झिट करू, आहे तो लॉस घेऊन की थांबू. असं वाटलं की गॅपअप झालंय तर थोडीशी रिट्रेसमेंट येईल, मार्केट थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल किंवा काहीतरी होईल, मार्केट थोडंसं येईल. पण तसं काही नाही झालं. शेवटी 11.5 लाख रुपये मला दिसायला लागला की लॉस मला दिसतोय. 11,70,000च्या आसपास दिसत होता. मग नंतर ठरवलं की नाही ठीक आहे तिथे बुक करू, कॉज कॅपिटल 1 महिन्याचा आपला प्रॉफिट होता तो 11,62,000 आपला 1 महिन्याचा 27 दिवसाचा प्रॉफिट होता. मग म्हटलं कॅपिटलला अजून डॅमेज न करता आपण जो प्रॉफिट एवढा महिन्याचा झालाय
तो मार्केटला देऊन टाकूया आणि निघून जाऊया. मग बुकिंग करायला सुरुवात केली. कॉस्ट क्वांटिटी जास्त होती, आपल्याला स्टेप बाय स्टेप एक्झिट करावं लागलं. मग एक्झिट केलं. टोटल 11,40,000च्या आसपास, 40,42,000च्या आसपास. मी तुम्हाला त्याच्यात त्याचे फोटोज पण टाकले स्क्रीनशॉट घेऊन. डेट वाईज आपण काईटमध्येच तेव्हा ट्रेड करत होतो. मी काय करतो, 6 महिने वेगळ्या टर्मिनलला, 6 महिने वेगळ्या टर्मिनलला ट्रेड करतो. त्याचं पण एक रिझन आहे की समजा त्याने काय होतं की एकाच प्लॅटफॉर्मची तुम्हाला सवय नाही होत. तेव्हा जेव्हा चेंज होतात एक सवय लागते की मग तेव्हा अचानक जर तुम्ही चेंज केलं तर तुम्हाला ट्रेड करायला मग अवघड जातं. त्यामुळे मी तशा प्रकारचे ट्रेड्स घेत राहतो. सो त्याचे फोटोज पण टाकेल मी की नक्की काय झालं होतं, कशा प्रकारचा लॉस होता, किती झाला. त्यानंतर जेव्हा जानेवारीचा तो माझा मग मी काय केलं, 28ला माझा लॉस झाला. पुढचं एक आठवडा मी ट्रेडच नाही केलं, कारण मला माहिती होतं जर तशा सिच्युएशनमध्ये मी ट्रेड केला की एका दिवशी माझा 11 लाख रुपये लॉस झालाय, 11.5 लाख रुपये, तर मग नेक्स्ट ट्रेड मला जे प्रॉफिट मागचे होते सेम तेवढे प्रॉफिट पाहिजे किंवा मग मला 11 लाख माझे रिटर्न पाहिजे. तर त्यामुळे मी एक आठवडा जवळजवळ ट्रेड बंद ठेवला आणि नंतर परत ट्रेड स्टार्ट केला फेब्रुवारीच्या नेक्स्ट वीकपासनं. आणि तिथून पुढे जर पाहिलं तर परत जो माझा लॉस झाला होता तो परत, म्हणजे लॉसही नव्हता समजा, जो प्रॉफिट आपला जानेवारीमध्ये आला होता तो पूर्ण गेलेला आणि नेक्स्ट परत तोच प्रॉफिट आपल्याला परत मिळाला. तर तो प्रॉफिट मला जो जानेवारीत लॉस झाला होता, जे पैसे आपले गेले होते ते परत फेब्रुवारीच्या 3 आठवड्यामध्ये मिळाले. त्याच्यापेक्षा पण जास्त फेब्रुवारीवर माझा कव्हर झाला. म्हणजे एक लक्षात घ्या, जेव्हा लॉस होतोय, आता जे नवीन ट्रेडर्स असतात तुमचा 5,000, 10,000, 50,000 लॉस होतोय, तो लॉस तिथल्या तिथे कट करा, थोडासा गॅप घ्या, परत मार्केटला समजून घ्या, 1-2 दिवस ॲनालिसिस करा, मार्केट नक्की करायचा काय प्रयत्न करतंय, ट्रेंड काय आहे, त्या ट्रेंडनुसार परत ट्रेड घ्यायला सुरुवात करा. जर तुमची मागची क्वांटिटी जास्त असेल त्याच्या 50%ने ट्राय करा. 1-2 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल होऊ द्या. समजा बंद केलंय तुम्ही ट्रेड, ठीक आहे, एक पॉज घेतलाय, अचानक तुम्ही चालू केलंय आणि चालू केल्याच्या नंतर तुम्हाला असं दिसतंय की ठीक आहे, आता समजा तुमच्या आधीची क्वांटिटी होती 10 लॉट 20 लॉट, तर 50% कमी करा. 20 लॉट असेल तर 10 करा, 10 असेल तर 5 करा. 2 ट्रेड प्रॉफिटमध्ये जाऊ द्या. ते गेल्यानंतर काय होईल, तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स वाढेल. समजा जरी मार्केट तुम्ही बाय केलंय, तुमचा एक लॉसमध्ये चालू आहे, तुम्हाला दिसतंय की माझा ट्रेड जो आहे तो लॉसमध्ये दिसतोय, तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स भेटतो, ठीक आहे 2 दिवसाचा जो 2 ट्रेडचा प्रॉफिट आहे तो आपल्याला एसएल देण्यासाठी आहे. तर त्या ठिकाणी मग तुम्हाला तुमचे जे रेग्युलर ट्रेड असेल की समजा तुमचे पॉईंट्स असतील, एक टार्गेट असतो, तर टार्गेट कॅप्चर करण्यासाठी जी व्होलॅटिलिटी असते, ते व्होलॅटिलिटी मॅनेज करण्यासाठी तुमच्या ऑलरेडी एक थोडासा प्रॉफिट शिल्लक असतो, तो प्रॉफिट घ्या आणि त्यानंतर मग नेक्स्ट ट्रेड कसा करता येईल त्याचा प्लॅन करा आणि त्यानुसार मग हळूहळू तुम्ही परत रिगेन करू शकता. जर डायरेक्टली तुम्ही गेले की नाही मला मागचा जो लॉस झाला आहे तो लॉसही परत हवा आहे, जो प्रॉफिट झाला होता तो मला अजून डबल करून हवा आहे, तसं नाही होत. जेव्हा परत तुम्ही स्टेप बाय स्टेप प्लॅन करून जाता, प्लॅननी जाता मार्केटमध्ये की ठीक आहे मार्केट अशा प्रकारचं सिच्युएशन क्रिएट झाले मार्केटमध्ये, मला हे असं करायचं की ठीक आहे आता बाय करायचं, या ठिकाणी एक्झिट करायचंय, जर आपशी सिच्युएशन नाही झाली, लॉसमध्ये गेलं तर या लेवलला मला या मार्केटमधून एक्झिट पण करून टाकायचं, लॉस बुक करायचं. तर त्या प्रकारचे प्लॅन तुम्हाला पहिलेच मार्केटमध्ये करावे लागतील की ठीक आहे, आणि त्यानुसार ट्रीटही करावं लागेल. फक्त एक लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही अशा सिच्युएशनमधून जाता तेव्हा कॅपिटलला काही होऊ नका देऊ. जर तुमचं कॅपिटल संपलं तर नाही तुमचा जो झालेला लॉस आहे तो मागे परत येणार आहे, नाही तुम्हाला ट्रेड करता येणार आहे. जर ट्रेडच करताना आलं तर त्यात बऱ्या प्रकारे मी खूप पाहिलेत. माझ्या ऑफलाईनमध्ये पण एक मेंबर होता, त्याने बऱ्याच गोष्टी केल्या होत्या की क्रेडिट कार्डवरनं पैसे काढले, XYZ काही गोष्टी केल्या, पण त्याचं सक्सेस झालं होतं. 50K त्यांनी काढले होते, त्याच्यात थोडे थोडे करून त्यांनी केलं. बट प्रत्येक वेळेस तो तशा सिच्युएशन येईल असं सांगता येत नाही. कॉज काय होतं, एकतर तुम्ही क्रेडिट कार्डनी काढता, त्याचा एक लोड असतो की ठीक आहे तुम्हाला मंथ एंड पर्यंत ते पैसे रिटर्न करायचे. ऑलरेडी जर तुम्ही क्रेडिट कार्डवरनं कॅश काढून घेताय तुमच्या अकाउंटला तर तुम्हाला 2-3% कुठेतरी तुम्ही घालवले असणार आहे. त्याचा एक लोड असतो की ठीक आहे 2-3% मला द्यायचे आहेत मार्केटला. क्रेडिट कार्डला समजा जी काही तुमची बँक असेल ते 2-3% ते असतात आणि 50,000 काढले ते पण तुम्हाला भरायचे असतात आणि ते करून तुम्हाला प्रॉफिट हवा असतो. तर त्यामध्ये काय होतं की एक प्रकारचा लोड असतो जो की तुम्हाला मग प्रॉफिट मध्ये ठेवू देत नाही किंवा लॉस करू देत नाही, एसएल तुम्हाला घेऊ देत नाही. कॉज असं होतं की 50,000 मला द्यायचे, मग जर आज मी 5,000चा एसएल दिला तर मग काय होईल, मग तुम्ही लॉसमध्ये अजून थांबून राहणार, असं सिच्युएशन क्रिएट होतात. सो त्या गोष्टी न करता
पहिलंच तुमच्या कॅपिटलला जास्त डॅमेज करू नका आणि व्यवस्थित प्लॅन करून ट्रेड करा. आणि यावरून मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला समजेल की नक्की काय करावं लागतं अशा प्रकारचे ट्रेड अशा सिच्युएशन झाल्यानंतर. तर इथून पुढे रेग्युलर आपले व्हिडिओ पण येतील, व्हिडिओ पण नक्की पाहत चला. काही प्रॉब्लेम्स असतील, काही तुम्हाला डाऊट्स असतील कमेंट्समध्ये नक्की विचारा, आपण ते पण सॉल्व्ह करू. लेवल्स असतील तर लेवल्स प्लॉट केल्यानंतर नेक्स्ट डे त्याच्यावर अनालिसिस करा तुम्ही स्वतः. तुमच्या चार्टवरती त्या लेवल्स प्लॉट करा, त्या ठिकाणी मार्केट कसं रिॲक्ट करते. मग तुम्हाला नेक्स्ट डे आज जर समजा तुम्ही पाहिले 1-2 दिवस द्या की त्या लेवल्स प्लॉट केल्यानंतर मार्केट त्या ठिकाणी कसं रिॲक्ट करते. मग नेक्स्ट डे तुम्ही प्लॅन करा की हा ठीक आहे, आता मला जर उद्या ही लेवल आहे तर या लेवलला अशा प्रकारे जर सिच्युएशन झाली तर मला अशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा आहे. तर ते प्लॅन करून केलेलं असावं. आणि रेग्युलर व्हिडिओज जे असतील त्यामध्ये पण सगळ्या लेवल्स येतील, अनालिसिस करा आणि मग प्रॉपर ट्रेड करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जो मंडे वाल्यासाठी आपला संडेलाच येईल. की मंडेचा जो अनालिसिस असेल आपला तो संडेला व्हिडिओ येऊन जाईल. व्हिडिओ पहा, तुमच्या चार्टवरती त्या लेवल्स प्लॉट करा आणि त्यानुसारच ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. एसएल येत असेल तर प्रॉपर एसएल द्या, एसएलला चुकवू नका की त्यामुळे अजून मोठे लॉस होतील, असं काही नाही झालं पाहिजे. बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.